नमस्कार मंडळी, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला ना केळीच्या कोक्याची भाजी दाखवणार आहे. हा बघा, हा केळीचा कोका आहे. याची मी भाजी कशी बनवतात ना ते तुम्हाला मी दाखवते. आता हा कोका आहे ना, हा आपल्याला साफ करायचा आहे. ते तुम्हाला दाखवते मी कसा आहे तो साफ करायचा तो. हे बघा, हा केळीचा कोका आहे. याच्यावरची असतात ते केळी असतात आणि हा खाली राहिलेला असतो हा कोका असतो. याला काही लोक केळ फूल पण बोलतात, पण आम्ही याला केळीचाच कोका बोलतो. आता हे आपल्याला साफ करायचे. हे बघा, हे असं साफ करून घ्यायचं. हे बघा, ही फुलं आहेत. हे बघा, हे आता मी पहिले हे घेणार नाही कारण हे थोडंसं निघलेलं होतं ना, हे घेणार नाही कारण हे निघलेलं नाही घ्यायचं. हे आता असं पॅक आहे ना, हेच घ्यायचं आहे. बघा, हे आता मी तुम्हाला दाखवते काढून. असं कडक असतं हे असं एक एक पात धरून अशी काढायची. हे बघा, हे बघा, हे फूल आहेत. हे बघा किती फुलं आहेत. हे असे आपण आता काढून ना एका ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा, हे असे काढून घेते मी आधी पहिले सगळे, कारण आपल्याला ही फुलांचीच भाजी बनवायची आहे. याची भाजी, हे बघा, याची भाजी बनवायची आहे, याची भाजी बनवायची नाही. हे फेकून द्यायचं. हे बघा, अशी फुलं असतात. हे बघा, ह्याच्यापासून बनतात केळी. हे बघा, त्यात आपण याची भाजी बनवायची आहे. मी तुम्हाला दाखवते कसे कसे काढायचे ते. कसे असे पॅक असतात ना, ते लगेच निघत नाही. हे बघा, हे आता कसे चांगला ताजा कोका आहे ना, म्हणून असे चिकटलेले आहेत. बघा, तर हे आपण असे काढून घेऊया. हे बघा, असे छान होते भाजी. तुम्ही अशी करून बघा. पण याला ना साफ करायला वेळ लागतो. चांगली साफ करायला लागते भाजी. आता मी हे सगळे अशा पद्धतीनं साफ करून घेते. हे बघा, आता यांना पण घेते मी जरा साफ करायला थोडासा वेळ, कारण ना आता हे बघा, हे आलेले आहेत मदत करायला. हां, थोडीशी मदत करायला घेते यांच्याकडून. कारण मला पण माहिती आहे ही भाजी म्हणजे गावाला असताना भरपूर वेळा खाल्लेली आहे. तर तिला मी काढून देतो पहिले. हे बघा किती कचरा असतो तो बघा, आणि भाजी किती असते ती बघा. भाजी जास्त भाजी थोडीच नसते. निघणार त्याच्यामध्ये. हे बघा, पण ही भाजी खायची चांगली असते भाजी. तुम्ही करून बघा अशा फुलांची भाजी. याच्यामध्ये पण तुम्हाला काय साफ करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. बोलते हे बघा, आता हा एवढासाच कोका राहिलेला आहे. हा कोवळा आहे. आता ह्याच्यामध्ये काय काढायला नाही भेटणार. मग आपण ना हा चिरून टाकूया. म्हणजे चांगलं बारीक चिरायचं याला आणि ह्याच्यामध्येच टाकायचं भाजीमध्ये नंतर करताना. काय एवढीच हां, आणि हे बघ, ही एवढी भाजी झाली आहे त्याची एवढीशीच निघेल, कारण ह्याच्यामध्ये अजून आपल्याला काढायचे साफ करायचे. त्याच्यामध्ये साफ करायचं आहे अजून. हां, आता हा कोका आहे. हे बघा, आता हा कोका आपण घेऊया भाजीला, आणि ह्याचं हे तोंड कापून टाकूया आणि मग हा चिरून बारीक घेऊन टाकूया. त्याचे कापून घेते मी वरचं. एवढं घाण निघालं. आणि हे बघा, कचरा बघा किती निघला. जास्त नाही. हे बघा, हा एवढा घेतलेला आहे. आणि हे बघा एकदम थांबा, एकदम हे बघा एकदम कोवळा आहे. बघा, हे बघा, म्हणून हे कापून घ्यायचं आपण. हे बघा, त्याचा देठ कापून टाकलेलं आहे. आणि ना याचे ना हात काळे होतील ना का आपले, म्हणून आपण ना थोडंसं खोबरं ते नंतर लावूया कापताना, कारण ते चिकट त्याचा हे लागतो, डिंक लागतो त्याचा. आता तुम्हाला मी दाखवते कसे साफ करायचे ते. हे बघा, हे आपल्या बाजारात भेटतात आपल्याला विकत. आता हे बघा, याला आता पोपडा आहे. बघा, याला आमच्याकडे पोपडा बोलतात. हा पोपडा काढायचा. बघा, दिसलं तुम्हाला? हा पोपडा काढायचा आणि याच्यात छत्तीसारखा एक दांडका असतो, छोटासा दांडका. हा बघा, हा कडक असतो. हा हे फुलांपेक्षा ना हा वेगळा आहे. बघा, हा बघा असा आहे. याला काढायचा, कारण ह्या ना कडू आहे. अख्खी भाजी कडू होईल तुमची, म्हणून याला काढून घ्यायचा. काळेपेटी सारखं असतं. काळेपेटीला काळा असतं ना, त्याच्यासारखं असतं बघा. हे बघा, हे बघा ह्याच्यात आहे. हे बघा, ह्या पोपडा काढायचा आहे आणि ह्याचा बघा हे वेगळाच आहे. हे बघा, हा वेगळाच आहे. हे बघा, असा काढून घ्यायचा आहे हा. आणि हा पोपडा आहे ना, हा पण काढायचा, कारण कडू होईल, सगळी भाजी कडू होईल त्याच्यामुळे. असा एकदम पारदर्शक पापुद्रा असतो हा. हा काढायचा आणि हे कांड काढून टाकायचं. हे बघा, हे असं कांड काढून टाकायचं. वेळ लागतो या भाजीला आपल्या, पण ही भाजी छान लागते. एक नंबर लागते चवीला, एकदम एक नंबर लागते. तुम्ही काळे वाटाणे घाला, चणे घाला, चण्याची डाळ टाका. हे बघा, असे काढून घेतो आम्ही सगळे. याला वेळ लागेल, नंतर मी तुम्हाला भाजी करताना दाखवते. आणि चिरायची कशी ती पण मी तुम्हाला दाखवते. कशी चिरायची, काय करायचं ते पण दाखवते. आणि हे आता आम्ही साफ करून घेतो सगळेजण बसून. हे बघा, हे भाजी
करायला जास्त वेळ लागत नाही, पण हे साफ करायला जास्त वेळ लागतो. हे बघा, हे त्यामुळं असं पापुत्र आहे. मी पण मधुराला मदत करायला आलो होता. आणि कधीतरी खायची ही भाजी. आमच्या कोकणात तर केलीच जाते तिकडे गावाला, इकडे आपल्याला मिळत नाही म्हणून आपण करत नाही. पण बाजारात असतं, पण बाजारात नक्की कसले असतात ते समजत नाही, कारण चवळीचे पण असतात ना हो. हां, चवळीचे पण असतात म्हणून भीती वाटते खायला. चवळीचे पण असतात, तर आपण कधी चवळीचे पण कोके खाल्ले नाही कधी आम्ही. केळीचेच खाल्लेले, नाही केळीचेच करतात, पण चवळीचे पण असतात हो. इथे काही घेऊन येतात ना बाजारात. हां, मग आपण हळदीची पानं मागली ना, जर आपण बाजारात बघली ना, तर देवकळणीची पानं आणतात विकायला. म्हणून भीती वाटते आपल्याला की बाबा नक्की हे कोके ह्याचे केळीचे आणतात की चवळीचे आणतात ती. कारण आम्ही 2 वेळा फसलो आहे. देवकळणीची पानं आम्हाला मोदकांसाठी आम्ही आणलेली ती. आम्हाला सांगतो हळदीची पानं, मग आम्ही घरी येऊन बघलो तर देवकळणीची पानं होती ती. कारण देवकळीची पानं आणि हळदीची पानं हे सेमच असतात, फक्त पानं ओळखायची माहिती पाहिजे आणि आपल्याला. वासावरून समजतं ना. हां, आणि मसाला पण समजतो, पण थोडंसं म्हणजे असं चुरला ना पुढे घेऊन अशी पान थोडंसं चुरून बघितलं तर हळदीचा वास बरोबर येतो. पण ते लोक विकतात असे, म्हणून आपण लक्ष देऊन घ्यायचं. हा आम्हाला ना आलेलं आहे पाहुण्यांकडून, तर आता म्हटलं आपण दाखवूया रेसिपी तुम्हाला एक. आणि आमचा मालवणी मसाला आणि आगरी मसाला जर कोणाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही हे करा, व्हॉट्सअप करा, मी नंबर देईन खाली. आगरी मसाला पण तयार आहे आमच्याकडे आणि मालवणी मसाला पण तयार आहे, तेव्हा तुम्ही लवकर ऑर्डर करा. हे बघ काय तर राणी पण साफ करते, दाखव काय करते. हे काळं काढायचं हे काढ बाहेर, मग त्याच्यामधलं ते व्हाईट पण निघते. निघालं का व्हाईट? एकदा आणला असेल मग छोटावाला, तो काढला. अजून असा पोपैड्रा काढला का? हे बघायला दीदी पण साफ करते. हां, दीदी पण मदत करायला लागली. बघा हे 2 असं हे काढायचं, नाही तर कडू होते भाजी. ह्यालाच वेळ लागतो, नाहीतर काय भाजी व्हायला वेळ नाही लागत. आता हे फेकून द्यायचं, हे घ्यायचं भाजीला. या मंडळी सगळ्यांनी भाजी साफ करायला. आम्ही भाजी साफ करतोय बघा मस्तपैकी. आता मुलींना पण माहिती पाहिजे ना ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही. सगळ्यांना बसवले भाजी साफ करायला मी बघा, आहे की नाही. राणी भाजी खाणार ना तुम्ही? राणीला ना असं कुठली भाजी आवडत नाही, म्हणून प्रॉब्लेम नाही, पण आम्ही लहान असताना केलं म्हणून आम्हाला माहिती आहे. माहिती आहे, मग यांनी पण माहिती झालं पाहिजे. म्हणून यांना पण आपल्या मुलांना पण आपण दाखवायला पाहिजे का पुढे तुम्ही अशी भाजी कराल तेव्हा कशी कराल. आणि ह्या भाज्या आहेत ना सगळ्या नैसर्गिक आहेत ना, आयुर्वेदिक भाज्या आहेत या. चांगल्या आहेत आणि वर्षातून आरोग्यासाठी चांगले आहेत, वर्षातून केव्हा तरी खाल्लीच पाहिजे ती. मोठे आहेत ना त्याच्यात चांगले दिसते बघा, असे पोपळे दिसतात. छोटे त्याच्यात पटकन दिसत नाही. अशा काय काय भाज्या आपण ना कोकणातल्या भाज्या दाखवायला पाहिजे, काय खातो काय नाही, हो की नाही. बरोबर, आपण जे घरी करतो ते दाखवतो. आणि आम्ही दुसरी कुठली अशी भाजी करत नाही, जे घरी करतोय ना तेच तुम्हाला आम्ही दाखवतो, दुसरं काही नाही सर. आणि त्याच्यासाठी काय स्पेशल असं काही करत नाही, जे आहे ते दाखवतो आणि एकदम रिअल दाखवतो, जे आहे ते दाखवतो. जसे आहोत आम्ही ना, असे जसे तुम्हाला दिसतात ना असेच आम्ही आहोत. आणि काय काय लोक कमेंट म्हणजे बोलतात कमेंट करून वगैरे का आम्हाला ना तुम्ही दिसले होते, तुम्ही आवाज द्यायचा ना, आम्ही तुमच्यासारखेच माणसं आहोत, दुसरे कोण नाही. आपल्याला 2-3 वेळा माझी कमेंट होती ना, हां तुमच्यासारखे तुम्ही आम्हाला दिसले होते तिथे, पण दिसले ना तर तुम्ही नक्की आवाज द्या. गाडीमध्ये पण कोणतरी दिसतंय, गाडीमध्ये आवाज नाही दिला की तुम्ही काहीतरी बोलाल, काय बोलणार आपण? काय नाही बोलणार, तुम्ही आवाज दिला तर तुम्ही आम्ही ओळख दाखवू की बाबा आम्ही तेच आहोत म्हणून. आणि आम्हाला पण बरं वाटेल की बाबा आपली यूट्यूब फॅमिली भेटली असं. आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या ग्रुपमध्ये अशी आमची लिंक ना शेअर करा. आता भरपूर 2-3 वर्ष झाली ना आपल्या चॅनलला, अजून एवढे सबस्क्रायबर वाढले नाही जास्त. तुम्ही ना जास्त शेअर करा, कारण मी शॉर्ट व्हिडिओ टाकते ते भरपूर शेअर होतात. 12,000 13,000 असे लोक बघतात. त्याच्यातले 5,000 लोकांनी जरी सबस्क्राईब केलं ना तरी भरपूर झाले आम्हाला, काय हो हां. एवढे लोक बघतात आमचे व्हिडिओ. आणि गावचे जास्त चालतं, गावचे आमच्या लोकांना आवडतं आमचं गाव.
आम्ही आता जाणार आहोत मे मध्ये गावाला. गाव सगळ्यांनाच आवडतं. हां नाही पण आम्ही कोकणात जाणार आहोत प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यासाठी आलेला आहे ना मुंबईला, नोकरीसाठी. नोकरी धंद्यासाठी. गावाला राहून काय भेटणार आहे. तेव्हा तसे बोलायचे, पण आता गावची लोक जास्त सुधारले मुंबईपेक्षा. हा. नाही पण आम्ही आता गावाला जाणार आहोत मे मध्ये, तेव्हा तुम्हाला भरपूर दाखवू काही नाही काही. म्हणजे मंदिराची पूजा वगैरे आहे ना, मग तेव्हा आपण दाखवूच ना. नाही हो हो. आता यांचे कसं, आणि हिचे ना मेकअपचे क्लास वगैरे असतात. तर तुम्ही कोणाला जर मेकअप शिकायचं असेल, नेल्स शिकायचे असतील तर ना तिची इंस्टाग्राम ID आहे प्राची मेकअप आर्टिस्ट. हां, मग तिथे जाऊन तुम्ही ना तिला फॉलो फॉलो करू शकता. हे बघा किती वेळ लागला बघा एका कोका करायला, एवढी साफ करायला. भाजी करायला वेळ नाही लागत, पण साफ करायला वेळ लागतो हिला. कोकणात कोका बोलतात, कोण कोण केळपूर पण बोलतात. पण आपल्याला कोकाच बोलतात, केळपूर नाही. आम्ही तर ऐकलं नाही, पण इकडे ऐकते. पण आमच्या कोकणात केळपूर तर बोलतात. कोकाच बोलतात. कोका, केळीचा गावाला. कोका असं बोलतात. केळीच्या कोक्याची भाजी असं बोलतात. काल निर्मयने आला होता आमच्याकडे. नाही हो, निर्भय परी संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ द्यायला आले होते. तिळगुळ द्यायला. आता कधी गेले तर मी तुम्हाला ना, आता हळदी कुंकून येतील ना, तेव्हा मी दाखवेन तुम्हाला मावशींची. मावशीला विसरणार नाही कधी. नाही हो, आपल्या मावशीने आम्हाला भरपूर काय दिलंय, म्हणजे भरपूर काय केलंय. मी एवढी आजारी होती सगळं माझ्या मावशीने केलेलं आहे. आणि मावशीचं गाव कोण आहे सांगू तुम्हाला? मावशीचं गाव मनमाड नाशिक आहे. आणि मी कोकणात येईल. मावशी मनमाड नाशिकची आहे. बघा, आपले शेजारी चांगले असतात. नाही, घरच्यांपेक्षा शेजारी चांगले असतात. पहिले शेजारी धावून घेतात आपल्यावर. म्हणजे माझे एवढे कलेक्शन बेकार होते, तर माझ्या मावशीने मला सगळा केला. कधीच मावशीला विसरणार नाही मी. आता मावशीला आम्ही भरपूर मिस करतो ना. आता जर ही भाजी बनवायला असतं तर मावशी लगेच साफ करायला आली असती. लगेच आली असती. मावशी, काका, वैशू सगळे एकदम मस्त, म्हणजे घरची फॅमिली आहे माझी ती. आपल्या म्हणजे आलं घरात कसं वाटतच नाही, कधीच नाही वाटली. जेव्हा मी इथे आली ना, तर तेव्हापासून कधी आम्हाला वाटले नाही की हे वेगळं आहे असं कधी असं कधी नाही वाटलेलं आम्हाला. मी युट्यूब चॅनल आता 2 वर्ष चालू केला. आम्ही कधी आलो 2011ला आम्ही वाशिमला आलेलो आहोत. तेव्हापासून मावशींचं आणि आमचा दुकानचा संबंध चांगले आहेत, घरच्यासारखे. आता मी मावशीला भरपूर मिस करतो सणासुदी. आता मी तुम्हाला दाखवेन, त्याच्याकडे हळदी कुंकू असेल ना तर मावशीला दाखवेन नक्की. म्हणजे ते आपले शेजारी धावून जास्त येतात. पहिले शेजारी येतात, नंतर आपले घरचे येतात. पहिले शेजाऱ्यांना माहिती पडतो. शेजारी आपले चांगले असले ना का आपण भरपूर जग जिंकू शकतो. शेजारी पाहिजे चांगले आपले. माझे शेजारी लय चांगले, सगळे शेजारी चांगले माझे इथे. त्यामध्ये काका आणि मावशी म्हणाल तर आई वडिलांप्रमाणेच आमच्याशी प्रेम करतात आमच्यावर. आणि आमचे खडके भाऊ आहेत, ते बिचाराने गाडीने मला नेला नाही हो. त्यावेळी खाण्यात वगैरे त्यांची गाडी आम्ही घेऊन जायचो. रात्री अपरात्री दवाखान्यात जायचं म्हटलं तर. खडके भाऊ आहेत आमच्या बाजूला, ते गोल्डचे पप्पा. गोल्ड दिसतो ना कधी कधी. भरपूर सगळ्यांनी साथ दिली. आता नावा घ्यायला पण तेवढे वेळ नाही, पुन्हा एवढं सगळ्यांनी साथ दिली आम्हाला इथे. हे कोवळे आहेत का? आता हे ना दिसतंय ना, दिसतंय बघा एक छोटासा दांडा. दांडा असेल तेवढं काढायचं. हे बघा, हे बघा दांडा दिसतोय ना. मोठे मोठे झाले का? तुम्ही बोला सोनी राणी. या पोरी ना बोलत तू जास्त, म्हणून तर ना मी किती बोलणार एकटी. मी एवढी बोलते. सोनी बोलते नंतर बोलतात ना, कॅमेरा ठेवला का नंतर बडाबडा करतात. भरपूर करतात बडाबडा. बोललं पाहिजे. बोलायला शिकायला पाहिजे तेव्हाच ना. कमेंट करा, जास्त करून कमेंट करा. मग आम्हाला बरं वाटतं. कमेंट कोणी करत नाही, भरपूर बघता, कमेंट कोण नाही करत. का कमेंट करत नाही? चूक असेल तर सांगा, बरोबर असेल तर सांगा. रेसिपी कशी आहे, छान आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, सांगा. आम्ही तुमच्या रागवत नाही. त्यामध्ये सुधारणा करता येते ना, म्हणजे सांगितलं. हे घाण घाण कमेंट करायची नाही. काही गोष्टी चांगली मस्त. घाण करणं आजपर्यंत 2-2.5 वर्ष झाले कुणी आम्हाला घाण कमेंट केली नाही, आणि तसे आम्ही वागतही नाही. घाण कमेंट करण्यासारखं आपण काही करतच नाही. आम्हाला ते हे नको आहे, संपत्ती नको आहे नाही हो अशी घाण कमेंटची. जसं आहे तसं दाखवायचं समोर. आता आमच्याकडे हळदी कुंकू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. सगळ्यांनी हळदी कुंकाला या का, पण अजून तारीख ठरली नाही.
जेव्हा ठरलेलं तर नक्की सांगेन. यावर्षी हळदी कुंकू भरपूर लवकर होणार आहे, जास्त वेळ नाही आहे, पौष महिना. ही बघा एवढीशीच भाजी झाली बघा. आणि घाण कचरा बघा किती झाला. आणि याच्यामध्ये ना काहीतरी कडधान्य टाकायचं असतं, म्हणजे वाटाणे म्हणा किंवा चणे म्हणा, है ना? तू काय टाक, तू काय मी काळे वाटाणे टाकणार आहे. काळे वाटाणे टाकणार आहेस. काळे वाटाणे मस्त होतं. आमच्याकडे काळे वाटाणे कोकणातला प्रसिद्ध. काळे वाटाणे काळे वाटाणे उसळ. पाचवीला काळे वाटाणे गुऱ्या म्हणून. हा, लग्नाला ना सांबारा बनवतात तिखट. लग्न कोरडी डाळ आणि सांबारा काळ्या वाटण्याचा सांबार असतं याचं. पण तिकडचे वाटाणे ना पातेल्यात घातले ना तरी उकडतात. आणि इथे आम्ही ना शिजतात 10-12 शिट्या घेतल्या तरी उकडत नाही. शिजत नाही. म्हणून मी आज ना भिजवलेले वाटाणे विकत आणले. म्हटलं बघू आपण भिजवलेले वाटाणे, कारण इकडे वाटाणे ना मिळत नाही चांगले. कोवळे राहते आता तुम्ही कापड नाही आतले पोपट पोपट काढा. हे बघा हे बघा नाही कडू लागले निघते ना एक हो पोपट काढा. ते उघडलं तर पाहिजे. थोडं पातळ आहे ते, कोवळं आहे ते, उचून काढा. आणि मंडळी आपल्या मसाल्याचं सीझन चालू झालेलं आहे. तर कोणाला मसाला पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. कारण का भरपूर मसाले यावेळी पण आपल्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय ना. ज्याने घेतलेत ना त्यांचे आभार. आणि ते रिपीट ऑर्डर करतात आम्हाला, म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षी घेतलं होतं ना, यावर्षी पण त्यांच्या जे रिपीट ऑर्डर आहेत आणि नवीन कस्टमर पण आहेत आमच्याकडे आता. आणि हैदराबादला आमचा मसाला पोचला. हैदराबादहून पण ऑर्डर होती, तर त्यांना आम्ही मसाला कुरिअरने पाठवलेला आहे. तर त्यांचा पण फीडबॅक चांगला होता. हे बघा ही एवढी भाजी साफ झालेली आहे. एवढा मोठा कोका होता ना, ती याची एवढीच भाजी निघली. आणि हे बघा हा बघा हे दांडे बघा किती आहेत ते. हे नाही काढून टाकायचे, हे कडू असतात. हे बघा किती कचरा झाला तो बघा. एवढा कचरा आहे एका कोक्याचा. अजून हे साफ करायचे आहेत. हे मी कापून घेणार आहे. हे बघा असं काळं पडतं का. आता कापताना तुम्ही पाण्यामध्ये घ्यायचं आहे, ते तुम्हाला मी दाखवते आता. पण हे बारीक आहे ते सगळं साफ करून घेते. कचरा बघा कचरा किती आणि भाजी केवढी बघा. भाजी छोटीच होते. 2 कोके असले ना तर भाजी एवढी होते. एक नंबर आहे. जेव्हा होईल ना तेव्हा तुम्हाला मी टेस्ट करून नक्की दाखवतो. एक नंबर भाजी होते. हे बघा आता मी परात घेतले, विळी घेतली, म्हणजे आडाळी घेतली. आमच्या भाषेत आडाळी, इकडे विळी बोलतात म्हणून मी विळी बोलते. काय काय भाषा ना मला इकडची येतात, काय काय कोकणात येतात. म्हणजे सगळं मिश्र माझी भाषा आहे म्हणून मीच बोलते. आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, कारण हे ना काळे होतील आता. आणि आपले हात पण काळे होतील. याच्याला खोबरेल तेल वगैरे तुम्ही लावा, मी लावत नाही, कारण मला हे हात बीत सुटायचं आणि हात कापायचा म्हणून मी लावत नाही. तुम्ही खोबरेल तेल लावायचं थोडंसं हाताला, आता ते असे चिकट होतील. आता हे बघा अशा जुड्या करून देतील, या अशा कापायच्या. मग कापायला बरं पडतं ना, जोडी करून दिली ना पटकन, कारण एकदम बारीक आहेत, एकदम कोवळे आहेत. हे बघा कोवळे आहेत ना, त्यामुळे कापायला मिळत नाही. आता जोडी करून दिली ना हे बघा पटकन अशी. कापते. हे बघा लय काय बारीक कापायची गरज नाही, ती शिजून जातील. हे बघा असे कापायचे. पाणी याच्यामध्ये नाही ठेवलं नंतर काळे पडतील. हां हे बटाट्यासारखंच आहे. बटाटा कसं असं आपण कापून ठेवला, वांग कापून ठेवलं काळा पडतं तसा आहे. म्हणून याला आपण हे करायचं, पाण्यातच ठेवायचं, नंतर गाळून घ्यायचं भाजी टाकताना. आता मी हे सगळं असं चिरून घेते बघा. आता सोल आणि निवडते ते काय काय राहिलेत ते. आता मी ही चिरून घेते. हे भाजीला बघा किती आहे ते. वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. चांगली लागते पण वेळ लागतो. गावाला सगळ्या पावसातून भाज्या पण भरपूर, टाकल्याची भाजी, वांगीची भाजी भरपूर असतात. भरपूर कसल्या भाज्या असतात. पण इथे आता रानभाज्या भरपूर असतात आणि त्या वर्षातनं एकदा तरी म्हणजे खावेच. आता कुळीत पेरलेत लोकांनी, तिथे पालेभाज्या लावल्या. पातळ पालेभाजी पण मस्त होती. पण आपले आता कसे गावाला आहे सगळं भाजी. इथे कुठे पातळ भाजी, एवढी भाजी असते माठाची, तिची पातळ भाजी बनवायची, भारी लागते. पण ते आता गावाला आहे, इथे कुठे भेटणार आम्हाला. मी जर तेव्हा गेले असते ना गावाला, तुम्हाला दाखवलंच आहे रेसिपी पातळ भाजी कशी बनवायची. तरी मागच्या वेळी आम्ही गेलो तेव्हा फणसाची भाजी पण करून दाखवलेली भरपूर छान झाली होती ना भाजी. मस्त होते भाजी गावात. आणि गावचं पाणीच वेगळं आहे. जरी आपण मसाला टाकून जरी केलं ना तरी चांगलं लागते. वाटण्याची पण गरज नाही. इथे आपण किती टाका काय चव लागत नाही. पण गावचं वातावरणामुळे वाटते. गावच्या पाण्याची चव आहे ना. हां पाण्याची चव आहे ती.
इथे भूक पण लागत नाही एवढी. हे बघा असं पाण्यात टाकलं ना की मस्त होतं मग. आणि मग ते बारीक बारीक साफ करते बघा, दाखवला का बरोबर साफ करते ती भाज्या बिज्या कापते चांगलं. मी तुम्हाला दाखवीन आणि आमची भाज्या कशा राणी भाज्या मस्त कापते. कापते. एक नंबर भाजी कापते, असे कापायला आपल्याला येणार नाही असे राणी भाजी कापते. एक नंबर मला आवडतात राणीने भाज्या कापलेल्या. शिमला मिरची वगैरे लई कापते. हे बघा तुम्हाला दाखवू का? हे बघा हात कसे काळे झाले. हे बघा हात जातात ते नंतर. हे जातात पण हे बघा असा डिंक लागतो आणि असे काळे होतात. हे जाणार आता धुतल्यावर आपण, पण ते पाण्यात भाजी टाकायलाच लागते. राप लागतो ते. त्याला डिंक असतो कारण हा कपडे आपल्याला लागला केळीचं डाग जात नाही. आळू आणि केळी याचा डाग कधीच जात नाही. आपण केळी तोडल्यानंतर कपड्याला लागलं ना तर जाणार नाही. माझं एक टी शर्ट खराब झालेलं ना गावाला फणसाचा डीक जातो. फणसाचा फणसाचा ढीग जातो, त्याला खोबरं तेल लावायचं. आपण फणसाची भाजी दाखवली होती आम्ही तेव्हा, ज्या रूममध्ये होतो ना तेव्हा तुम्हाला फणसाची भाजी दाखवली. कोवळ्याला. हां कोवळ्या फणसाची. बघू आता का ताई गावाला गेली, ताईला सांगायचंय आम्हाला नागपूस भाजीसाठी फणस घेऊन ये. पौष महिन्यात तर गावाला भाजी करतात त्याची, फूस भाजी. म्हणून फूस भाजी म्हणजे गावाला काय बोलतात, पौष महिन्याला फूस महिना आला असं बोलतात नाही, म्हणून ती त्या भाजीचं नाव आहे फूस भाजी. आमच्या गावाला बोलतात तसं. मग तसं आम्ही करतो. पण आमच्याकडे तेव्हाच बनवली जाते, हे जानेवारी महिन्यातच बनवली जाते. नंतर मग बनवत नाही. नंतर ते जून होतात, मग आज छोटे छोटे घरे होतात, मग बनवत नाही. नंतर मग जेव्हा पिकतील तेव्हाच जून होतं तेव्हा मग शाक बनवतात. भाजी फणसाची भाजी, जनता भाजी बोलतात, शाक बोलतात, असं आहे. मस्त लागते भाजी ती, छान लागते. तुम्ही म्हणजे फणसाची भाजी बघा करून एक नंबर. मी आणली ना का तुम्हाला मी रेसिपी दाखवेन नक्की. हे काय आहे नक्की? ते चुलीवरची भांडी घासली ना अशा हात काळे झाले सगळ्या असे बघा हात काळे होतात. आणि बघ हे पाण्यात नाही टाकलं ना तर काळे होईल म्हणून आपण पाण्यात टाकून घेतलेलं आहे. अजून याच्यात पाणी टाकून घेऊया. जरा राब असतो. आता आपण हे बघा कसं झालं. आता हे कापून घेऊया आपण. त्याच्यात तोंड पूर्ण थोडंसं कापून टाकते. एकदम बारीक चिरून घेते आपल्या कोबीसारखं ना. हे बघा असं चिरून घ्यायचं. आता कोबीसारखं मी चिरून घेते. एकदम बारीक चिरायचं हे बघा. आता साफ झालेली आहे भाजी. आता आपण किचनमध्ये जाऊया चला. हे बघा मी ना आता केळफुलाच्या भाजीचे साहित्य घेतलेलं दाखवते. हे बघा हे काळे वाटाणे आहेत. हे मी ना 3 शिट्या घेऊन उकडलेले आहेत. हे बघा मस्त उकडतात काळे वाटाणे. बघा हे बघा चांगले उकडलेले आहेत. हे मी उकडून घेतलेले आहेत पहिले. आणि हे आलं घेतले, आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेले, कोथिंबीर घेतले, हिंग, हळद घेतले, 2 मोठे टॅमॅटो, 1 मोठा कांदा आणि मीठ घेतलेले. आणि तुम्हाला दाखवते मी. हा बघा मधुरा अस्सल मालवणी मसाला, हा 1 नंबर आहे. याच्यासाठी मी कुठलेही गरम मसाले घेतलेले नाही आहेत. याच्यात सगळं टाकलेलं आहे. फक्त या मसाला एकच मसाला मी वापरणार आहे. हे कुठल्याही प्रकारचे मसाले वापरणार नाही. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑर्डर करा, खाली नंबर दिलेला आहे. आणि आगरी कोळी मसाला पण तयार केलेला आहे, तो पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि पारंपरिक पद्धतीने आपण हा घरी बनवलेला मसाला आहे, मालवणी मसाला एकदम म्हणजे चांगला मसाला आहे. चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा आता मी कढई ठेवली आहे. आता ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते. तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, केळफुलाची 1 नंबर होते. 2 पळी मी तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तुम्ही जास्त टाकू शकता. मी आता जेवढं पाहिजे मला तेवढं मी टाकलेलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया पहिला. कांदा चांगला बारीक चिरून घ्या. हे बघा मी कसा बारीक चिरलेला आहे कांदा, असा बारीक चिरून घ्या. कारण आपल्याला भाजी मस्त होते. मग कांदा बारीक चांगला चिरला ना भाजी छान होते. तेल पण ना चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे कांदा पण मस्त त्याच्यामध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजायचं ना. हो हो. आता याच्यामध्ये मी आलं कुटलेलं आहे ते पण टाकून घेते. आलं आणि लसूण कुटून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पेस्ट असेल ना, तुम्ही पेस्ट करून ठेवली असेल ना तर तुम्ही ती पण टाकू शकता. मी हे कुटून घेतलेलं आहे कढीपत्त्यामध्ये. आता मी टॅमॅटो पण टाकून घेते. असा बारीक चिरून घ्यायचा टॅमॅटो.
मस्तपैकी हा टोमॅटो आणि कांदा आला लसूण पेस्ट चांगली आपण तेलामध्ये परतून घ्यायची. हे बघा मी आता हिंग टाकते. अर्धा चमचा हिंग टाकलेलं आहे आणि मी मीठ टाकून घेते कारण मग टोमॅटोला चांगलं मस्तपैकी शिजून जाईल. मीठ टाकते चवीनुसार. हे चांगलं आपण शिजवून घेऊया मस्तपैकी. आता मी मधुरा अस्सल मालवणी मसाला टाकते. हा कलर किती छान आहे तो टाकते मी. तुम्हाला जसं चवीनुसार पाहिजे तसं टाकू शकता. तिखट कमी तिखट तुम्हाला पाहिजे तसं टाकू शकता. आम्हाला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी जरा जास्त टाकलेलं आहे. आणि ही बघा ही सेलमची हळद आहे. हळद जर पाहिजे असेल ना तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही जो मसाल्याचा नंबर आहे तो ठेवलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही हळदसुद्धा मागू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ना कोका कापलेला ना तो टाकूया. हे बघा आपण हा बारीक केलेला कोका आहे ना तो टाकून घेऊया. कारण वाटाणे आपण आधीच उकळून घेतलेले आहेत ना. कलर किती छान आहे मसाल्याचा. एक नंबर कलर आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी ऑर्डर करा. हे बघा हे फुलं टाकलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे वाटाणे टाकूया. हे बघा काळे वाटाणे. तुमच्याकडे चणे असेल तर चणे टाका. डाळ असेल तर डाळ टाका चण्याची. हे वाटाणे टाकलेले आहेत. आमच्याकडे शक्यतो काळे वाटाणे टाकतात ना. आपल्याकडे काळे वाटाणे टाकतात किंवा चणे टाकतात. चणे पण टाकतात आणि काळे वाटाणे. अशी भाजी करून बघा एक नंबर होते. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकते मी. वाटाणे त्याच्यापासून पाणी टाकते. बघा 1 पेला पाणी टाकलेलं आहे. जास्त नाही पाणी टाकले कारण वाटाणे उकडलेले आहे. हे बघा कलर बघा किती भाजीला मस्त आलेले आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनटं आपली भाजी शिजून दे. नंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा मी झाकण ठेवते 10 मिनटं. बघूया आपण. वाव छान कलर पण भारी आलेला ना. मस्त आलेले कलर. अशी भाजी झालेली आहे. आणि याच्यामध्ये काय गोड वाटण मी टाकलेलं नाही आहे. फक्त टोमॅटो आणि कांदा. हे बघा आता अजून थोडीशी सुकवून घेऊया आपण भाजी. आणि वाटाणे काय आपण उकळून घेतलेले आहेत. बघा कशी भाजी केळीच्या कोक्याची भाजी. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून देऊया. थोडंसं पाणी आटून दे मग तुम्हाला दाखवते मी. आता ही बघा केळीच्या कोक्याची ना भाजी तयार झालेली आहे. बघा याच्यामध्ये नाही वाटप घातलेलं आहे नाही गरम मसाले कुठले. फक्त आमच्या मालवणी मसाल्यामध्येच बनवलेली आहे. बघा किती छान भाजी झालेली आहे. एक नंबर भाजी झाली आहे आणि भाजी पण तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून. आता ही भाजी तयार आहे. आता मी तुम्हाला खाताना दाखवते कशी झाली ती. हे बघा आता यांना ना मी हे बघा कोक्याची भाजी दिलेली आहे. आणि आता हे सगळे जेवत आहेत. आता सांगा बरं कशी झाली कोक्याची भाजी ती. कोक्याची भाजी ना टेस्ट करून बघतोय यावर्षीची. हे बघा कडू बिडू आहे का. मस्त एक नंबर झाली भाजी. चांगली. नाही वाटप टाकला नाही गरम मसाले. फक्त आमचा अस्सल मधुरा अस्सल मालवणी मसाला टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्येच भाजी बनवलेली आहे. तुम्ही घेऊन बघा एकदा आणि नंतर भाज्या बिज्या करून बघा. कशी आहे ग केळी फुलाची भाजी कशी आहे सांगा. मस्त. ही बघा यांना पण जेवायला दिलेली आहे मी. केळी फुलाची भाजी दिलेली आहे. ही बघा सोनी आहे. सोनी कशी आहे. मस्त छान आहे ना. तुम्ही पण अशा पद्धतीत बनवा भाजी आणि खा आणि कमेंट करून नक्की सांगा. राणी पहिल्या वेळी खात असतील ना भाजी. राणी आमची ना भाज्या कसल्या खात नाही म्हणून राणीला विचारायला लागते खाते का अशी का. या सगळे मग जेवायला. आता आम्ही जेवण करतो. या घरी जेवायला.